हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा आपल्या चॅनल तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। मी अगोदर कमी वेळामध्ये जास्त साड्या फॉल बिडिंग कशा करायचा हा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओला खरंच तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद। बऱ्याचदा काय होतं, काही ताई नवीन साडी खरेदी करतात पण त्यांना आयत्या वेळेला साडी फॉल बिडिंग करून मिळत नाही, म्हणूनच मी ह्या व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला शिलाई काम करता येत नसेल तर घरच्या घरी साडीला फॉल बिडिंग कसं करायचं हे सांगितलेलं आहे। त्यामुळे एक तर तुमचे पैसे वाचणार आहेतच आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आयत्या वेळेला साडी सुद्धा फॉल बिडिंग करून मिळणार आहे। तर आता राहिला प्रश्न ब्लाऊजचा, कोणत्या साडीवरती कोणता ब्लाऊज वापरायचा हे जर तुम्हाला कळत नसेल तर मी अगोदर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ बघून नक्कीच मला वेगवेगळ्या आयडिया येतील, त्यामुळे तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणकोणते प्रॉब्लेम येतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। मी घरच्या घरी शिलाई मशीनचा वापर न करता कसं आपण काय करू शकतो हे नक्कीच मी तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया देईन, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। साडीला घरच्या घरी कसा फॉल लावायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सोबतच खूप साऱ्या टिप्स सुद्धा बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। या वरच्या साड्यांचे ब्लाऊज पीस अगोदरच काढले होते, त्यामुळे त्या साड्या बाजूला ठेवलेल्या आहेत। आता आपण बाकीच्या साड्यांचा ब्लाऊज पीस कसा आहे किंवा काढायचा आहे की नाही हे अगदी 2 मिनिटांमध्ये बघूयात। तर बघा, या साडीमध्ये ब्लाऊज पीस आहे पण ह्या काकी थोड्याशा हेल्दी आहेत, त्यामुळे त्यांना ह्या साडीमधला ब्लाऊज पीस काढायचा नाही आणि या वरच्या तिन्ही साड्या त्यांच्याच आहेत पण त्यांना या साडीमधला ब्लाऊज पीस काढायचा नाही, तशीच फॉल बिडिंग करायची आहे। तुमच्याकडे सुद्धा जर एखाद्या हेल्दी काकी असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही असं सजेस्ट करू शकता की साडीमधला ब्लाऊज पीस न काढता वेगळा ब्लाऊज पीस तुम्ही वापरू शकता। आता आपण कापड सरळ लाईन मध्ये कसे कट करायचे याच्या 2 पद्धती बघणार आहोत। साड्यांमध्ये ब्लाऊज पीस अगोदरच काढलेले आहेत आणि ज्या साड्यांमध्ये ब्लाऊज पीस आहेत म्हणून मी फक्त पदराच्या पुढील कापड आपण सरळ कसं कट करायचं हे दाखवत आहे। हे बघा, तुमच्याकडे जर अशी मोठी कैची नसेल तर अशी छोटी कैची असेल त्या छोट्या कैचीने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कापड सरळ कापायचं आहे। त्या अगोदर कापड सरळ व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे, त्यानंतर कैचीने सरळ असं कापड कट करायचं आहे। तुमच्याकडे जर अशी लादी असेल तर लादीच्या लाईन वरती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कापड ठेवून सरळ कट करून घ्यायचं आहे। कापड सरळ कट करण्याची दुसरी पद्धत म्हणजे साडीचं सुरुवातीचं टोक थोडंसं कट करायचं आहे, त्यानंतर साडीचा एक धागा अशा पद्धतीने आपण ओढून घ्यायचा आहे। मग तो धागा ओढल्यानंतर ती लाईन तयार होते, त्याच लाईनवरती आपण सरळ कट करून घ्यायचं आहे। तुम्ही नवीन शिकाऊ असाल किंवा तुम्हाला शिलाई काम अजिबातच येत नसेल तरी सुद्धा तुम्ही ही पद्धत वापरून ब्लाऊज पीस सहज कट करू शकता। आता आपण ही साडी बाजूला ठेवून दुसऱ्या साडीमधला ब्लाऊज पीस काढून घेऊयात। मी तुम्हाला हे ब्लाऊज पीस कसे काढायचे हे दाखवते, कारण कधी कधी काय होतं, साड्यांमध्ये ब्लाऊज पीस आहे असं आपल्याला वाटतं पण ते साड्यांमध्ये ब्लाऊज पीस नसतो। अशावेळी आपण साडी कट केली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते जरी साडीमध्ये ब्लाऊज पीस आहे असं वाटलं तरी सुद्धा साडी मोजून बघायची आहे, त्यानंतर साडी कट करायची आहे। आता ह्या साडीचं बघा, नक्की आपल्याला वाटते साडीच्या पुढचं कापड प्लेन आहे म्हणजे हा ब्लाऊज पीस असेल, पण हे ब्लाऊज पीसचा भाग नाही आहे, हा साडीमधलाच भाग आहे, यामधला ब्लाऊज पीस काढलेला आहे। हे कापड सरळ लेवलमध्ये नाही म्हणून मी हे थोडंसं सरळ लेवलमध्ये करून घेत आहे। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे एखादी साडी आली आणि त्यामधला ब्लाऊज पीस काढलेला असेल तरी सुद्धा साडी सरळ आहे की नाही ते चेक करायचं आहे, नंतरच बिडिंग करायला सुरुवात करायची आहे। तुम्ही जर साडी सरळ कट न करता तशीच बिडिंग करायला सुरुवात केलीत तर साडीला टोक येऊ शकतं, त्यामुळे साडी सरळ आहे की नाही ते चेक करून नंतरच बिडिंग करायची आहे। आता पण साडीला फॉल बिडिंग करण्यासाठी कोणती सुई वापरायची हे बघूयात। तर फॉल बिडिंग करण्यासाठी पातळ आणि थोडीशी लांब अशी सुई वापरायची आहे। ते बघा, तुम्हाला अगदी जवळून दाखवत आहे की दोन्ही मधला फरक तुम्हाला लगेच लक्षात येण्यासाठी। जरी ही सुई पातळ असली तरी सुद्धा ती हाताने पटकन वाकत नाही, अशा पद्धतीची सुई आपण घ्यायची आहे। आता आपण साडीला बिडिंग कशी करायची हे बघूयात। बऱ्याचदा आपल्या चांगल्या साड्यांना अशा पद्धतीने एका साईडला लेस किंवा अशा पद्धतीचे गोंडे लावलेले असतात, फक्त आपल्याला एका साईडला बिडिंग करायची असते। सुरुवातीचं कापड आपण डबल फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावरती छोट्या छोट्या पिना लावायच्या आहेत। माझ्याकडे पिना नाही आहेत त्यामुळे मी सुई लावलेली आहे, तुमच्याकडे सुद्धा जर पिना किंवा सुया नसतील तर तुम्ही आपली सेफ्टी पिन वापरली तरी चालेल। तुम्ही जर इथून पुढे घरच्या घरी साडीला फॉल बिडिंग करणार असाल तर पिनांचं एक सर्कलवाला पॅकेट भेटतं ते घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं काम अजून सोपं होईल। मला अशा पिनांची गरज पडली नाही त्यामुळे माझ्याकडे त्या पिना नाही आहेत, पण तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही अशा पद्धतीच्या पिना वापरायच्या आहेत। आपण सुरुवातीचं थोडंसं कापड म्हणजे अगदी ईदभर कापड डबल फोल्ड करून त्यावरती पिन लावून घ्यायचे आहे आणि आता आपण टाके कसे टाकायचे हे बघूयात। सर्वात अगोदर आपण सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे आणि धाग्याला डबल गाठ मारायची आहे।
आणि साडीच्या सुरुवातीला सुद्धा आपण डबल गाठ मारून घ्यायची आहे आणि नंतर मग टाके टाकायला सुरुवात करायची आहे। तर बघा टाके टाकताना सुई आपण एकदा खाली घ्यायची आहे, एकदा वरती घ्यायची आहे, अशा पद्धतीने आपण टाके टाकायचे आहेत। तुम्हाला समजण्यासाठी मी अगदी तुम्हाला जवळून दाखवत आहे। आपले 3-4 टाके टाकून झाल्यानंतर सुई आपण ओढायची आहे, म्हणजे आपली एक टीप तयार होईल। त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने छोटे छोटे टाके टाकायचे आहेत आणि नंतर सुई ओढायची आहे। अगोदरच्या जागेवरती टाके टाकून झाल्यानंतर ती सुई काढायची आहे आणि पुढचं कापड आपण डबल फोल्ड करून तिथे सुई लावायची आहे आणि नंतर अशाच पद्धतीने आपण सगळे टाके टाकून घ्यायचे आहेत। ही साइड आतली बाजू असल्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने टाके टाकले तरी ते कोणालाही समजणार नाहीत आणि तुमचं सुद्धा काम होऊन जाईल। तुम्हाला जर लगेच बाहेरून बिडिंग करून मिळत असेल तर तुम्ही बाहेरून बिडिंग करून आणू शकता, पण जर बाहेर आपल्याला साडी बिडिंग सुद्धा करून मिळत नसेल अशा वेळेला आपण घरच्या घरी कसा जुगाड करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। ते सुद्धा तुम्हाला शिलाई काम येत नसताना आपण कसा जुगाड करायचा हे सांगितलेलं आहे। आता आपण दुसऱ्या पद्धतीने कसे टाके टाकू शकतो हे बघूयात। तुम्हाला जर बेसिक टाके टाकायला जमत असतील तर तुम्हाला ही पद्धत सोपी वाटेल। मगासारखे आता सुद्धा कापड डबल फोल्ड करून आपण त्यावरती पिना लावून घ्यायचे आहेत आणि नंतर मग टाके टाकायला सुरुवात करायची आहे। टाके टाकताना तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे क्रॉस टाके टाकायचे आहेत, म्हणजे तुमच्या बिडिंग सारखा शेप येईल। तुम्ही व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा की मी सुई कशा पद्धतीने फिरवत आहे, जेणेकरून आपला बिडिंग सारखा टाका तयार झाला पाहिजे। तुम्हाला शिलाई काम येत नाही तरी सुद्धा तुम्हाला अर्जंटमध्ये एखादी गोष्ट पाहिजे असेल आणि अशाही करून मिळत नाही, असे कोणकोणते तुम्हाला प्रॉब्लेम येतात ते मला सांगा। मी नक्की त्या प्रॉब्लेमवरती तुम्हाला अशा पद्धतीने घरगुती जुगाड कसा करायचा हे सांगेन। आणि ज्यांना शिलाई काम चांगले येते त्यांना साडीला फॉल बिडिंग करताना अजून कोणकोणते वेगळे प्रॉब्लेम येत आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा। कमी वेळामध्ये जास्त साड्यांना फॉल बिडिंग कसा करायचा हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। त्यामध्ये सुद्धा मी खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत, नक्कीच तुम्हाला तो युजफुल ठरणार आहे। सुरुवातीचे थोडे टाके टाकून झाल्यानंतर ती सुई काढायची आहे आणि पुढच्या साईडचं कापड फोल्ड करून त्यावरती ती सुई लावायची आहे। सेम याच पद्धतीने आपण सगळीकडून बिडिंग करून घ्यायची आहे। तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी साडीला फॉल बिडिंग केल्यामुळे तुमचे तर पैसे वाचणार आहेतच, पण सोबतच तुम्हाला त्या वेळेला साडी सुद्धा नेसता येईल। आणि राहिला प्रश्न ब्लाऊजचा, कोणत्या साडीवरती कोणत्या कलरचा ब्लाऊज घातला पाहिजे म्हणजे तुमचा लुक अजून छान दिसेल, ह्याचा मी व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा, नक्की तुम्हाला युजफुल ठरेल। तर काही ताईंची अशी कमेंट असते की साडीला फॉल बिडिंग करण्यासाठी किती पैसे घ्यायचे। सगळ्यात अगोदर तुमच्या एरियामध्ये किती पैसे घेतात हे बघायचं आहे, त्यानंतर आपण आपला रेट ठरवायचा आहे। कारण तुमच्या एरियामध्ये तर कमी पैसे घेत असतील आणि तुम्ही जर जास्त पैसे सांगितले तर कस्टमर तुमच्याकडे न येतात त्यांच्याकडे जाणार आहेत। तर आमच्या एरियामध्ये साडीला फॉल बिडिंग करण्यासाठी 50 ते 60 रुपये घेतात, तर मी 60 रुपये घेते आणि फॉल 15 रुपयाचा लावते। तुमच्या एरियामध्ये सुद्धा जर अशाच पद्धतीने रेट असेल तर फॉल 15 रुपयाचा लावायचा आहे, म्हणजेच 15 ते 16 रुपयाचा लावायचा आहे। जर तुम्ही फॉल 25 रुपयाचा लावायला गेलात आणि तुम्ही 50 रुपये किंवा 60 रुपये घेतलेत तर तुम्हाला काहीच परवडणार नाही। त्यामुळे आपण ज्या पद्धतीचे पैसे घेतो त्याच पद्धतीने आपण फॉल सुद्धा लावायचा आहे। जर समोरचा कस्टमर आपल्याला जास्त पैसे द्यायला तयार असेल अशाच वेळेला आपण फॉल 25 रुपयाचा लावायचा आहे। आता आपण जर साडीचे धागे निघत असतील अशा वेळेला फॉल बिडिंग कशी करायची हे बघूयात। साडीचे खूप धागे निघत असतील तर ज्यांना शिलाई काम येते त्यांना सुद्धा फॉल बिडिंग करणे खूप कठीण जाते, तर अशा वेळी तुम्ही मेणबत्तीच्या साहाय्याने असे धागे जाळू शकता, पण हे काम खूप काळजीपूर्वक करावे लागते, त्यामुळे अगदी लक्ष देऊन हे करायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये नीट बघितलं असेल तर साडी मी फक्त मेणबत्तीच्या जवळ धरलेली आहे, अगदी जास्त जवळ धरायचे नाही, थोड्याशा अंतरावरतीच धरायचे आहे, म्हणजे एक्स्ट्राचे जे काही धागे निघतात ते अजिबात बाहेर निघत नाहीत। किंवा तुम्ही ग्लूच्या मदतीने सुद्धा हे बाहेर निघणारे धागे चिटकवू शकता। तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते ती पद्धत वापरायची आहे। आणि बघा मागाशी तुम्ही बघितलं असेल तर किती धागे निघत होते, आता आपले अजिबात धागे निघत नाहीयेत, म्हणजे आता आपली फॉल बिडिंग पटकन करून होईल, आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। तुम्ही जर मशीनवरती बिडिंग करत असाल तरी सुद्धा अशा पद्धतीने धागे जाळून घेतले तर तुम्हाला काम करताना धागे मध्ये येणार नाहीत। आणि जर तुम्ही हाताने बिडिंग करणार असाल तर आता कापड डबल फोल्ड करून हाताने व्यवस्थित अशी बिडिंग करून घ्यायची आहे। तर हे बघा ह्या कस्टमरला थोडेफार शिलाई काम येते तर त्याने अशा पद्धतीने साडीला फॉल लावून घेतलेला आहे, फक्त माझ्याकडे बिडिंग करण्यासाठी दिलेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फक्त साडीला फॉल लावून घेऊ शकता आणि नंतर बिडिंग करण्यासाठी बाहेर देऊ शकता। बिडिंगला जास्त पैसे लागत नाहीत
आणि साडीच्या पुढे हे जे प्लेन कापड दिसत आहे हे तुम्हाला ब्लाऊज पीस वाटत असेल, पण हा ब्लाऊज पीस नाही तर हा पदर आहे. मी कस्टमरला विचारल्यानंतर कस्टमरने मला सांगितलं की ह्यातला ब्लाऊज पीस आपण काढलेला आहे. आता आपण साडीला फॉल कसा लावायचा हे बघूयात. फॉल घेताना कॉटनचाच फॉल घ्यायचा आहे आणि फॉल आणल्यानंतर अशा पद्धतीने तो व्यवस्थित असं पाण्याने धुवायचा आहे. कॉटनचा फॉल असल्यामुळे तो धुतल्यानंतर आकसतो, त्यामुळे आपण अशा पद्धतीने फॉल धुवून घ्यायचा आहे. त्यानंतरच फॉल लावायला सुरुवात करायची आहे. तुम्ही जर न धुता साडीला फॉल लावला तर तो नंतर धुतल्यानंतर आकसेल, मग तुमच्या साडीला चुन्या पडतील. त्यामुळे फॉल धुवूनच वापरायचा आहे. ते बघा, अगोदरचा फॉल लाईट कलरचा असल्यामुळे त्याचा कलर गेला नाही, पण हा डार्क कलरचा फॉल असल्यामुळे हे बघा किती कलर गेलेला आहे. फॉल सुकल्यानंतर तो हाताने व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे. म्हणजे आपले जे धागे आकसलेले आहेत ते हाताने व्यवस्थित असे करून घ्यायचे आहेत. तुम्ही ते इस्त्री सुद्धा करू शकता. व्हिडिओच्या शेवटी इस्त्री करण्याची अजून एक पद्धत दाखवलेली आहे. आता सध्या मी फक्त असाच फॉल हाताने व्यवस्थित असं सेट करून घेतलेला आहे. आता आपण साडीला फॉल लावायला घेताना साडीची कोणती बाजू खालच्या साईडला आहे, म्हणजेच कोणत्या साईडला आपण फॉल लावायचा आहे हे अगदी व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. नंतरच फॉल लावायला सुरुवात करायची आहे. तुम्हाला जर असं कळत नसेल की कोणत्या साईडला फॉल लावायचा आहे तर सरळ साडी आपण लावून बघायची आहे की आपली कोणती बाजू खालच्या साईडला येत आहे आणि त्यानंतर मग फॉल लावायला सुरुवात करायची आहे. ज्यावेळी साडीला 2 बॉर्डर असतात अशा वेळेला मोठी बॉर्डर असते ती खालच्या साईडला असते. अशा वेळेला आपण पटकन मोठ्या साईडला फॉल लावून मोकळे होऊ शकतो. पण ज्यावेळी साडीला बॉर्डर नसेल अशा वेळेला आपण थोडंसं बघायचं आहे की कोणत्या साईडला आपला फॉल लागला पाहिजे आणि त्यानंतरच आपण फॉल लावायला सुरुवात करायची आहे. साडीला फॉल लावायला सुरुवात करताना सुरुवातीचं थोडंसं अंतर म्हणजे 2 वीत अंतर सोडून आपण नंतर फॉल लावायला सुरुवात करायची आहे. तर हे बघा, इथे सुद्धा आपण पिनच्या मदतीने हा फॉल थोडासा अटॅच करून घ्यायचा आहे. त्यानंतर मग आपण फॉलला हात शिलाई करायला सुरुवात करायची आहे. आता आपण फॉलला हात शिलाई कशी करायची हे बघूयात. तर काही जण काय करतात, साडी सरळ लादीवरती ठेवतात आणि डायरेक्ट हात शिलाई करायला सुरुवात करतात. अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला खूप जास्त खाली वाकावं लागतं. मग अशा वेळेला आपल्याला कमरेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण अशा पद्धतीने एखादा चौरंग किंवा स्टडी टेबल वगैरे घ्यायचा आहे आणि त्यावरती बसून आपण हात शिलाई करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे आपल्याला खाली जास्त वाकावं लागणार नाही आणि आपल्या कमरेला सुद्धा जास्त त्रास होणार नाही. तर बघा, सुरुवातीला आपण सुईने गाठ मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण हात शिलाई करायची आहे. तर हात शिलाई करताना खालच्या साईडला अगदी आपण थोडीशी सुई घ्यायची आहे आणि वरच्या साईडला आपण मोठा टाका घ्यायचा आहे आणि टाके टाकताना फॉल आणि साडी अशा पद्धतीने एकत्र धरून टाके टाकायचे आहेत. तर तुम्ही खाली सरळ पाटावरती ठेवून सुद्धा अशा पद्धतीने टाके टाकू शकता, पण मला हातामध्ये अशा पद्धतीने धरून टाके टाकायला पटपट जमत होते, त्यामुळे मी अशा पद्धतीने टाके टाकलेले आहेत. तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पटपट टाके टाकून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर शिलाई काम येत असेल किंवा तुम्हाला जर फॉल लावायला येत असेल तर तुम्ही हा भाग स्किप करून पुढे बघू शकता. पण ज्या ताईंना शिलाई कामाबद्दल अजिबातच काही माहीत नाही अशा ताईंसाठी मी हे थोडंसं जवळून आणि सविस्तर दाखवलेलं आहे. आपण थोडेसे टाके टाकून झाल्यानंतर सुई अशा पद्धतीने ओढायची आहे, म्हणजे आपली थोडीशी टीप तयार होईल. त्यानंतर पुन्हा आपण अशा पद्धतीने टाके टाकायला सुरुवात करायची आहे आणि 5-6 टाके टाकून झाल्यानंतर पुन्हा आपण सुई अशा पद्धतीने ओढायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण खालच्या साईडला टाके टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर तुम्हाला सुरुवातीला थोडासा वेळ लागेल, पण एकदा तुम्हाला ही ट्रिक समजली की नंतर तुम्ही पटापट कराल. तुम्हाला सुद्धा आयत्या वेळेला साडीला फॉल बिडिंग करून मिळत नाही किंवा तुम्हाला सुद्धा घरच्या घरी पैसे वाचवायचे असतील तर अशा पद्धतीने साडीला फॉल बिडिंग करायचं आहे. म्हणजे तुम्ही बिडिंग बाहेरून करून आणली तरी घरच्या घरी अशा पद्धतीने फॉल लावायचा आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत महत्त्वपूर्ण ठरला असेलच. तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत किंवा बहिणीसोबत फॅमिलीसोबत शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा घरच्या घरी अशा पद्धतीने साडीला फॉल लावतील आणि त्यांचे सुद्धा पैसे वाचतील आणि त्यांना सुद्धा येणाऱ्या प्रॉब्लेमला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हे बघा, साडीच्या एका साईडला आपला फॉल लावून झालेला आहे. आता आपण साडीच्या दुसऱ्या साईडला फॉल लावून घ्यायचा आहे. तर हे बघा, दुसऱ्या साईडला फॉल लावताना आपण अशा पद्धतीने व्यवस्थित असं फॉल सेट करून घ्यायचा आहे. नंतर त्याला आपण पिना लावायच्या आहेत आणि नंतर आपण फॉल लावायला सुरुवात करायची आहे. वरच्या साईडचा टाका थोडासा वेगळा असतो, तो नक्की कसा असतो हे तुम्हाला पुढे समजेलच. आता मी फक्त साईडची बाजू अटॅच करत आहे, पण साईडची बाजू अटॅच करताना आपण कोपऱ्यावरती गाठ मारायची आहे, म्हणजे आपलं तिथे कोपरा फिक्स होतो. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे पुढे टाके टाकायला सुरुवात करायची आहे.
आता तुम्ही इथे व्यवस्थित बघू शकता की आपण कशा पद्धतीने टाके टाकत आहोत. ते बघा साडीचं थोडंसं कापड घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने सुई क्रॉस घेऊन फॉलचं कापड घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण हे टाके कशा पद्धतीने घेतलेत. जरी तुम्हाला आता हे बघायला कठीण वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही ज्यावेळी साडीवरती हे करायला घ्याल त्यावेळी ते ऑटोमॅटिक तुमचा मी दाखवल्याप्रमाणे हात वापरून टाके टाकायचे आहेत. हे बघा खालच्या साईडून अगदी बारीक आपले टाके दिसणार आहेत म्हणजे ते पटकन दिसून सुद्धा येणार नाहीत. पण सेम याच पद्धतीने आपण पूर्ण साडीला टाके टाकून घ्यायचे आहेत. पण इथे अर्ध्यातून साडीचा कलर चेंज होत आहे तर अर्ध्यातून आपण धागा सुद्धा चेंज करायचा आहे म्हणजे साडीचा मॅचिंगचा धागा लावायचा आहे. मग तुम्ही बोला रीळ किती आणावे लागतील, यासाठी तर पैसे द्यावेच लागणार आहेत. तर रीळ मोजून 5 ते 6 रुपयाला मिळतो आणि तुम्ही एक साडी फॉल बिडिंग केल्यानंतर अगदी 1 रुपयाचा सुद्धा रीळ वापरला जात नाही. जरी तुम्ही 2-3 रीळ घेऊन ठेवले तरी तुम्हाला जास्त काही खर्च होणार नाही. आणि ह्या साडीमध्ये 2 कलर आहेत त्यामुळे आपल्याला 2 कलरचे रीळ लागलेले आहेत. नाहीतर तुमच्या एका कलरची साडी असेल तर तुमच्या एका रीळामध्येच काम होणार आहे. साडीवरती मिसमॅच होऊनच जाणार आहेत. त्यामुळे असं काही नाही ते रीळ तुम्हाला नंतर आणि असं काही नाही की रीळ आपल्याकडे तसेच पडून राहणार आहेत. ते रीळ आपण कुठे ना कुठे नंतर त्याचा शिलाई कामामध्ये उपयोग होतोच आणि ते काही खराब होणारी वस्तू नाही त्यामुळे तुम्ही तर कधीही त्याचा वापर करू शकता. सेम याच पद्धतीने आपण पूर्ण साडीला फॉल लावून घेतलेला आहे. फॉलच्या शेवटी आपण फॉल थोडासा फोल्ड करायचा आहे आणि नंतर मग हात शिलाई करायची आहे. आपण खालच्या साईडून ज्यावेळी फॉल लावतो त्यावेळी शेवटचं टोक फोल्ड करायचं आहे. ज्या ताईंना शिलाई काम अजिबात येत नाही अशा ताईंसाठी हे अगदी मी सविस्तर सांगितलेलं आहे. ज्या ताईंना शिलाई काम येते त्या ताईंनी ह्या गोष्टी इग्नोर करायच्या आहेत. फॉल लावून झाल्यानंतर अगदी शेवटी आपण 3-4 गाठी मारायच्या आहेत म्हणजे आपलं पूर्ण फॉल लावून झालेला आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर तुम्हाला एका साडीला 1 तास लागू शकतो. पण जर तुमची थोडीशी प्रॅक्टिस झाल्यानंतर हे पटापट होऊ शकतं म्हणजे अगदी अर्ध्या तासात सुद्धा तुम्ही ही साडी करू शकता. आता आपण हा फॉल कसा लावलेला आहे, कुठे चुने आलेले आहे की नाही हे चेक करूयात. तर हे बघा आपला फॉल अगदी परफेक्ट आहे, कुठेही चुनी दिसत नाहीये. आणि इथे आपण 2 धागे वापरलेले होते त्यामुळे आपल्या वेगळ्या कलरचा टाका सुद्धा इथे दिसत नाहीये. तर इथे मी सांगितलेली पद्धत वापरून तुम्ही घरच्या घरी साडीला फॉल लावू शकता. आता आपण सुळसुळीत साडी असेल अशा वेळेला फॉल कसा लावायचा हे बघूयात. ज्यांना शिलाई काम येते अशा व्यक्तींना सुद्धा सुळसुळीत साडीला फॉल लावायचं म्हटलं की थोडंसं टेन्शन येतंच कारण सुळसुळीत साडी असल्यामुळे तिला फॉल लावणं थोडंसं कठीण काम वाटतं. तर अशा वेळेला सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरेल अशी टिप मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते बघा अगोदर खालच्या साईडला आपण नेहमीप्रमाणे मशीनवरती शिलाई मारायची आहे. ज्यांच्याकडे मशीन आहे त्यांनी अगोदर दाखवल्याप्रमाणे हाताने टाके टाकून घ्यायचे आहेत. फॉलची खालची बाजू लावताना अगोदरच आपण ती फोल्ड केलेली होती. आता आपण फक्त वरची बाजू त्याच लेवलमध्ये फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावरती आपण इस्त्री फिरवायची आहे. इस्त्री फिरवल्यामुळे अस्तर आणि साडी आपली एकमेकांना चिकटली जाते त्यामुळे सुळसुळीत साडीला फॉल आपला पटकन लावून होईल. साडीला फॉल खूप जास्त चिकटत नाही, थोडाफारच चिकटतो पण तो सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. तुम्ही साडी आणि फॉलला सोबत इस्त्री केल्यामुळे आपला टाइम सुद्धा वाचतो. फॉलला थोड्याफार चुन्या असतातच मग आपण इस्त्री केल्यानंतर त्या चुन्या पूर्ण निघून जातात आणि फॉल आपला एकदम प्लेन असा होतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर सुळसुळीत साडीला फॉल लावायचं टेन्शन येत असेल तर अशा पद्धतीने अगोदर साडीवरती फॉल ठेवून इस्त्री करून घ्यायची आहे. नेहमीप्रमाणे आता आपण त्याच्यावरती पिना लावायच्या आहेत आणि नेहमीप्रमाणेच टाके टाकून घ्यायचे आहेत. धागा किती घ्यायचा हे नवीन शिकवतायसाठी एक मी छोटीशी टीप देते. धागा जास्त लांब घ्यायचा नाही. तुम्ही जर जास्त लांब धागा घेतला तर आपण ज्यावेळी धागा ओढतो अशा वेळेला धागा गुंततो. त्यामुळे तुम्ही नवीन शिकाऊ असाल तर धागा जास्त लांब घ्यायचा नाही आणि धागा घेताना डबल घ्यायचा आहे. तुम्ही सिंगल घेतला तरी चालेल पण शक्यतो मी डबलच धागा वापरते जेणेकरून आपला जे काही आपण काम करतो ते मजबूत होण्यासाठी मी डबलच धागा वापरते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. तरी सुद्धा तुमचे जर अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारू शकता. नक्कीच मी तुमच्या प्रश्नाचं अगदी तुम्हाला समजेल अशा भाषेत नक्कीच उत्तर देईन. ज्या ताईंना शिलाई काम येत नाही पण तरी सुद्धा त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती भेटत नाही तर अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत, त्यांना कोणकोणते प्रॉब्लेम येतात की ते लवकर मिळत नाहीत तर ते मला नक्की कमेंट करून विचारू शकतात. तर त्यांना येणाऱ्या प्रॉब्लेमचा मी घरच्या घरी कसा जुगाड करायचा हे नक्कीच मी तुम्हाला सांगेन. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ जरी युजफुल वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका जेणेकरून ते सुद्धा घरच्या घरी साडीला फॉल बिडिंग करू शकतात. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.